सुरुवातीला संभाजीनगरमध्ये जाऊया। संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधी सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। नगरसेवक होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे। त्यामुळे संभाजीनगर महापालिकेवर कुणाची सत्ता येणार, आगामी निवडणुकीबाबत स्थानिकांना काय वाटतं जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। बघूया। नमस्कार, मी कृष्णा केंडे एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला आपल्या हक्काचा नगरसेवक निवडून आता तुम्हाला कळलंच असेल की मी एका हास्य क्लब मध्ये आहे आणि या हास्य क्लब मधल्या लोकांनी खरं तर मी दोन गोष्टी सांगितल्या की निवडणुका लागणार आहेत, निवडणुका लागल्यानंतर आपल्या हक्काचा नगरसेवक निवडून आणता येणार आहे। पण तुम्ही सगळे हसलात कारण काय झालेलं आहे आता की नगरसेवक म्हणल्यानंतर हसू येतं आणि निवडणुका म्हणलं तर त्याच्यानंतर हसूच येतं, खूपच हसू येतं। विसरलात निवडणूक? हो, 7 वर्ष झालेत ना, असं वाटलं की आता निवडणुका नाहीच आहेत, तर त्यामुळे आम्हाला हसू आलेलं आहे। म्हणजे हा हास्ययोग आहे? हो, आणि हास्ययोगच राहणार। महानगरपालिका म्हणजे काय हास्ययोगच आहे असं आम्हाला वाटतं। निश्चित यांनी जरी हास्ययोग म्हटलं असलं तरी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी समस्यांचा डोंगर या ठिकाणी असतो आणि याच डोंगराच्या कुशीतून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या समस्यांचा नेमका डोंगर काय हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय समस्या आहेत संभाजीनगरमध्ये? समस्या म्हणजे पहिलं नगरसेवकचीच गरज नाहीये संभाजीनगरला, कारण की हे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर हे नंतर तिकडेच जाणार आहे। त्याच्यापेक्षा जे प्रशासक आहे यांच्याकडेच महानगरपालिका पाहिजे कायमस्वरूपी। नगरसेवक काही कामच करत नाही ना, आले तरी बी त्यांचं याच्यानुसारच राहतं सगळं। प्रशासक आहेत ते व्यवस्थित काम चालू आहे सध्या। समस्या भरपूर आहे, पाण्याची समस्या आहे। इतकं आपल्या जायकवाडी धरण आपल्याला पायथ्याशी आहे, इतकं पूर्ण 100% भरलेलं असून आज संभाजीनगरकरांना पाण्याची 8-8 दिवस 9-9 दिवसांना पाणी येतं। ठीक आहे, पाण्याची एक समस्या, आणखी काय समस्या? खूप समस्या आहे साहेब। इथलं जे गेल्या 20 वर्षापासून प्रशासनाला कुठलंही काम करू देत नाही, यांची जी टक्केवारी आहे ह्या टक्केवारीची सगळी झकमारी आहे। ह्या झकमारीमुळं कुठलं प्लॅनिंग होत नाही। तुम्ही पुणे जा, मुंबई जा, शहर बघितलं तर आपल्या स्वतःला लाज वाटते। आणि आज आम्ही आमच्या रस्त्याने फिरतो तर प्रशासनाने आपला जेव्हा दंड दाखवला, जेव्हा शासनाने त्यांचा हक्क जो काही दाखवलं त्यावेळेस रस्ते मोकळे झाले आणि शहराचा श्वास मोकळा झाला। साहेब, आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हा नंबर 1चा सगळ्यात जास्त वाढणारं शहर होतं, पण ह्या पुढाऱ्यांमुळे हे शहर सगळं अधोगतीला पावलं आलं आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का, आपले हे रोजगार समस्या हे सगळं खूप वाढलेले आहेत। सर, मला असं वाटतं की ह्या निवडणुकाच व्हायला नाही पाहिजे, प्रशासकांच्याच हातामध्ये हे गेलं पाहिजे, कारण कामं व्यवस्थित होतात। आज जर बघितलं तर एवढ्या 6 महिन्यामध्ये एवढ्या 6-7 वर्षामध्ये प्रशासकांनी जेवढं काम केलं तेवढं कोणीच काम केलेलं नाहीये। म्हणजे नगरसेवक काम करत नाहीत। बेसिक सुविधा तर द्यायलाच पाहिजे, त्याच्यासोबत महिला सबलीकरण आहे आणि युवकांसाठी विशेषतः जे जिमखाने वगैरे जे आहे या पण समस्या सोडवायलाच पाहिजे। पहिल्या हिशोबाने आपला संभाजीनगर हा ऐतिहासिक शहर आहे, त्या हिशोबाने आपलं जी काही प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती कुठेतरी स्टॉप झालेली आहे। ती प्रगती आपण पुढे येऊन युवकांनी पुढे येऊन त्याच्यामुळे स्टॉप झाली हे प्रशासन हे जे काही नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, इथे कुठेच काम होत नाही ना सर। रोज सतावणारी समस्या म्हणजे शिवाजीनगरचा जो भुयारी हे आहे मार्ग आहे, त्यानंतर दर्गा रोडचा जो उड्डाणपूल आहे किंवा एमआयडीचा उड्डाणपूल आहे, तो उड्डाणपूल तयार झाला नंतर त्याचा तो हास्ययोग झाला, कारण त्याच्या खालून मोठ्या बस किंवा ते ट्रक जात नव्हत्या, परत त्याला खाली खोलीकरण घ्यावं लागलं। सगळ्यात मोठी भेडसावणारी समस्या आहे, कारण पाऊस झाला की शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाची आपण अवस्था बघतो। हे शहराकडे बघितलं की म्हणजे वाईट वाटतं की यांना भुयारी मार्ग सुद्धा व्यवस्थित करता नाही आला। कोणत्या समस्या प्रशासकाने सोडवल्या? ज्या आता सगळ्यांनी ज्या सांगितल्या आहे की त्या समस्या यांनी ज्या सांगितल्या त्या खरं तर सोडवायलाच पाहिजे। आणि काय आहे की दळवी सरांनी सांगितल्याप्रमाणे की 7 वर्षापासून नगरसेवकाच्या निवडणूक झाल्या नाही, तर मग कसा कारभार चालला, तर त्यासाठी जे प्रत्येक जण म्हणतो की प्रशासक पाहिजे तर ते योग्य। कोणता पक्ष तुमच्या समस्या सोडवू शकेल? पक्ष म्हणाल्यापेक्षा निवडून दिलेले व्यक्ती हे पळून जातात पैशाच्या मागे, त्याच्यामुळे तुम्ही जनतेच्या हातात काय हे महत्वाचा विषय आहे की कोर्ट पण तुमचं ऐकत नाही। जनतेने निवडून दिलेले, ठीक आहे, आता आपण माग एका पक्षाला निवडून दिलं किंवा एका 2-3 पक्ष मिळून बनलेल्या संघटनेला निवडून दिलं, सांगा ना कोणता गेले पक्ष सोडू शकेल संभाजीनगरकरांच्या समस्या? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। प्रशासकच पाहिजे।
कोणता पक्ष सोडू शकतो? उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी तर म्हणतो पक्ष पाहून मतदान करू नका, माणूस पाहून मतदान करा. कारण तो माणूसच हा काही करणार आहे. नाहीतर हे असे पक्ष तर ते एकत्र येतातच. कोणत्याही पक्षाने मतदान करत ते एकत्र येतात. काही उपयोग नाही. साहेब, माणूस पाहून मतदान. ज्या माणसाचं हे इतक्या जोरात नाव घेत आहे त्यांच्या ताब्यात 20 वर्षापासून खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सगळे दिले. या साधं पाणी दिलं नाही औरंगाबादला. छत्रपती संभाजीनगरकरांचा घसा कोरडा आहे आणि तो ओला करायचा असेल तर आम्हाला 8 दिवसांची वाट बघावी लागते. त्या समस्या कमी करणारे नगरसेवक निवडून यावेत हीच सगळ्यांची निश्चित अपेक्षा असणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.